इच्छुक उमेदवाराकडनं पैसे देखील गोळा केला जातोय. महाविकास आघाडीत फूट पडणार का एक? आणि दुसरी गोष्ट, जे पैसे गोळा केले जातात ते कितपत योग्य आहे? नाही, काँग्रेस पक्षामध्येच कमीत कमी 10 मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांना 288 जागा लढवल्याशिवाय पर्यायच नाही. ते केवळ फक्त शिवसेनेचं एक मुखवटा पुढे करून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती खलबत व्हायला लागलेली आहे आणि हालचाली सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत. राहिला पैसे गोळा करून काँग्रेस पक्ष अशा पद्धतीचं कृत्य करत असेल याची मला काही कल्पना नाही. परंतु त्यांची ती पारंपरिक पद्धत आहे की अशा स्वरूपाचं निधी गोळा केला पाहिजे, निवडणुका लढल्या पाहिजे, ही त्यांची परंपरा आहे. त्या विषयावरती मी फार काही बोलू शकत नाही, कारण त्याची मला माहिती पण नाहीये. पण ही गोष्ट नक्की आहे की ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये काँग्रेस पक्ष वाटचाल करतोय, त्या वाटचालीमध्ये त्यांना असं वाटतं की शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्याला कुठेतरी धोका देऊ शकतो. पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उभाटा गटाची शिवसेना कुठेतरी आपल्याला एकटं पाडण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता त्यांच्याच पक्षामधल्या काही नेत्यांबरोबर ती चर्चा सातत्याने होत असते. म्हणून आज काँग्रेस पक्षाने सर्वदूर तयारी सुरू केलेल्याचा माझा अंदाज आहे वैयक्तिक. सुरू झालेली आहे. 13 तारखेचे अल्टिमेटम दिलेलं आहे. त्याच्यानंतर ते अनेक गोष्टी किंवा घोषणा करतील. काय सांगणार याकडं? नाही, आता त्यांनी काय करावं हा आता त्यांना कोणी रोखू शकत नाही. मुळामध्ये मराठा समाजाला आरक्षण जे द्यायचं ते दिलं गेलेलं आहे आणि सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये शासन सुद्धा पॉझिटिव्ह आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी प्रक्रिया घडवताना काही ना काही कालावधी जात असतो. सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री प्रयत्नशील असतात. ओबीसी समाजालाही आपल्याला न्याय दिला पाहिजे, मराठा समाजालाही त्या ठिकाणी सांभाळलं पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवून राज्याचे मुख्यमंत्री सातत्याने प्रयत्न करत असतात. आता जरांगे पाटील साहेब अजून काही वेगळं करतील हे मी काही त्याच्यावर बोलू शकत नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे राजकारण आहे आणि ज्याला ज्याला राजकारण आणि समाजकारण करायचं असेल तर उभं राहू नये आणि उभं राहावं किंवा नाही राहावं असं काही कोणाला बंधन नाहीये. त्यामुळे कुठलीच महाराष्ट्रातली 288 जागांपैकी कुठलीच सीट अशी बिनविरोध होत नाही. कोणी ना कोणी उभंच राहतं. त्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी उभं राहावं की नाही राहावं. पण समाजाच्या दृष्टिकोनातून शासन हे पॉझिटिव्ह. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.